महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत। मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे पोलीस विभागामार्फत दिली मानवंदना। आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार ते स्वीकारतील। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नाशिकमध्ये आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भव्य मोर्चा। जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा। शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, रोहित उपस्थित। आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी आमच्यासोबत उभे राहणार का? भाषणामध्ये जितेंद्र आव्हाडांचा खासदार भजंग सोनवणेंना प्रश्न, तर आव्हाडांनी सोनवणेंकडे पाहून बोलायची गरज नव्हती, शरद पवारांनी कान टोचले। महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्याची वीण उसवली जाते। मराठा ओबीसी संघर्षावर शरद पवारांची भूमिका, तर पवारांनी एक्स म्हटलं की बाय समजायचं, फडणवीसांचा टोला। महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याकरता काँग्रेसचं निवड मंडळ। राज्यामधील प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहराध्यक्षांच्या नेतृत्वात 19 जणांचं निवड मंडळ। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र। आमदार विकास ठाकरे यांची माहिती। कल्याण दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रीचा जल्लोष होणार। शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। दर्शन रांगा, पिण्याचं पाणी, वैद्यकीय मदत केंद्र यासाठी नियोजन, पोलिसांसह समन्वय राखण्याचा बैठकीमध्ये निर्णय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाहणी दौऱ्यानंतर महापालिकेमध्ये समाविष्ट 23 गावांसाठी मोठा निर्णय। 23 गावांची बांधकाम परवानगी आता महापालिका देणार। अजित पवारांच्या आदेशानंतर कारवाई। 2016 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी 254 जणांच्या आत्महत्या, 158 जणांच्या वारसांना 15 कोटी 80 लाखांची मदत। अद्यापही 96 वारसदार मदतीच्या प्रतीक्षेत। हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। बीडमध्ये राज्यामधला बंजारा समाजाचा आज पहिला मोर्चा। मोठ्या संख्येनं बंजारा बांधव मोर्चामध्ये सहभागी होणार।